नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सध्या आपल्याला अमेरिकेत काय चाललं आहे हे बघून उपयोग नाही, कारण क्रूडचा दर उतरतो आहे आणि तो आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगला आहे. क्रूडचा पुरवठा वाढल्यामुळे ब्रेंट क्रूड $60 आला आहे. अमेरिकेमध्ये नॅसडॅक पडलं आहे, कारण त्यांचे AI संबंधित जे शेअर आहेत ते पडत आहेत. ओरॅकल, ब्रॉडकॉम हे दोन्ही शेअर मंदीत होते, पण एनव्हिडिया आणि मेटा शेअर वाढले. टेस्लाचाही शेअर वाढला. म्हणजे ड्रायव्हरलेस टॅक्सी जी आहे त्याचं टेस्टिंग चालू आहे, असं टेस्लाच्या मॅनेजमेंटनी सांगितलं. सध्या अशी स्थिती आहे. सध्याच्या स्थितीचं वर्णन काय करता येईल तर गुड इज बॅड आणि बॅड इज गुड. म्हणजे काय, लहानपणी आपल्याला वाटत असतं बघा की मी अभ्यास करतोय तरी मला काही मिळत नाही, मात्र तो अभ्यास करत नाही तर त्याला सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे कर रे अभ्यास, तुला हे देईन. ज्याची वस्तू फुटते त्याला नवीन मिळते, पण जो जपून वापरतो त्याला नवीनसुद्धा मिळत नाही. किंवा जो चांगले मार्क मिळवतो त्याला 1% जरी कमी मार्क मिळाले तरी लोक ओरडतात, पण जो नापास होतोय तो एकच मार्क जादा मिळवून पास झाला तरी त्याचं सगळीकडे कौतुक होतं. अशी जी स्थिती आहे तीच स्थिती सध्या मार्केटमध्ये पण चालू आहे. म्हणजे काही वाईट घडलं तर सेंट्रल बँकेकडून, सरकारकडून काही इन्सेंटिव्ह मिळतो आणि ते शेअर वाढतात. पण जे शेअर नियमितपणे प्रगती करत आहेत त्यांच्यामध्ये कुठलीही वाढ दिसत नाही. म्हणून गुड इज बॅड आणि बॅड इज गुड अशी स्थिती सध्या चालू आहे. म्हणजे महागाई वाढली की लगेच फेड काही ॲक्शन घेतं, सरकार काही ॲक्शन घेतं, पण महागाई कमी झाली तर त्याचा कुठे परिणाम दिसत नाही, अशी स्थिती आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1468 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी आहे 1792 कोटीची. म्युच्युअल फंडांमध्ये जो म्युच्युअल फंडाचा डेटा आला आहे त्या डेट्यानुसार म्युच्युअल फंडांची SIP कमी झाली आहे. हा एक चिंतेचा विषय आहे. आत्तापर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी मार्केटला चांगला सपोर्ट केला आहे. त्यामुळे जर फंडांमध्ये SIPचा पैसा येत राहिला तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री झाली तरी ती डोमेस्टिक इन्व्हेस्टरमुळे ॲडजस्ट होऊ शकेल. स्टॉक फ्युचर्समध्येही आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे. सध्या जर मार्केट बघितलं तर 25,900 किंवा 25,850 ही लोअर लेव्हल आणि वरची लेव्हल 26,100 अशा नॅरो रेंजमध्ये चालत आहे. तर ज्यांना 70-75 पॉईंटचा फायदा घ्यायचा आहे त्यांना तो घेता येतो आहे. किंवा बँक निफ्टीच्या बाबतीत 59,000 ते 59,500 ही लेवल सध्या चालू आहे. काही आपण बातम्या बघूया. HCL टेकनी ॲरोबे टेक्नॉलॉजी बरोबर पार्टनरशिप वाढवली आहे. कॅन्फिना होम्स यांनी ₹7 डिव्हिडंड दिला आहे. या डिव्हिडंडसाठी 19 डिसेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे आणि सुरेश श्रीनिवासन अय्यर
यांची MD CEO म्हणून नेमणूक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लायमेट फ्रेंडली एनर्जी प्रोजेक्टला फंडिंग करण्यासाठी 150 मिलियन युरो लाईन ऑफ क्रेडिट ते देणार आहेत. जर्मनीच्या KfW यांच्याबरोबर त्यांनी हे लाईन ऑफ क्रेडिट सुरू केलं आहे. इंटेलेक्ट डिझाईन एरिना 35 कॅनेडियन क्रेडिट युनियन बरोबर त्यांनी भागीदारी केली आहे. या युनियन 8 प्रॉव्हिन्समधल्या आहेत किंवा 8 प्रांतातल्या आहेत. त्यांच्या 13 बिलियनच्या ॲसेट्स यांनी कव्हर केल्या आहेत. इंटेलेक्ट डिझाईन एरिनानी आणि डिजिटल कॅपेबिलिटी ते या एरियामध्ये वाढवणार आहेत. BL कश्यपला 615 कोटीची वर्क ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर 31 महिन्याच्या मुदतीमध्ये पूर्ण करायची आहे. झायडस लाईफ सेंटेनिल थेरपिटिक्स NDA या अमेरिकेच्या सबसिडियरीनी मेंकिस डिसीज थेरपी जी सुरू केली ती FDAने स्वीकारली आहे आणि त्याची नवीन तारीख 14 जानेवारी 2026 ही देण्यात आली आहे. KNR कन्स्ट्रक्शन यांना 72 कोटीची टॅक्सची ऑर्डर मिळाली आहे. 2007-2008साठी ते त्याच्या विरोधामध्ये अपील करणार आहेत. आयॉन एक्सचेंजला 205 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. लेमन ट्री हॉटेल बांदीपूर नेपाळमध्ये ही नवीन प्रॉपर्टी त्यांनी घेतली आहे. अरविंद स्मार्ट स्पेसिस बंगलोरला हाय राईज रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांना मिळाला आहे. त्याचा 4.6 लाख स्क्वेअर फूट एवढा सेलेबल एरिया आहे आणि 550 कोटी एवढा फायदा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. RBL बँकेचे CFO भुवनेश धाराशंकर यांनी राजीनामा दिला आहे विथ इमिजिएट इफेक्ट. MTNL मुंबईची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी त्यांनी नाबार्डला विकली आहे 350 कोटीला. डिलिव्हरी मुंबई आणि हैदराबादच्या ग्राहकांसाठी डिलिव्हरी डायरेक्ट ॲपवरनं इंटरसिटी शिपिंग त्यांनी सुरू केलं आहे. डेक्कन सिमेंट लाईन 3 सिमेंट प्लांटमध्ये कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं आहे. 4 मिलियन टन एवढी त्यांची आता कपॅसिटी झाली आहे. डेक्कन गोल्ड आंध्र प्रदेशामध्ये जोनागिरी गोल्ड प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केला आहे. किम्स कृष्णा मेडिकल इलेक्ट्रॉनिक सिटी बंगलोर इथे त्यांचा व्यवहार सुरू झाला आहे. अटलांटा बोरिवलीचं रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलं आहे. त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 500 कोटी एवढी आहे. सेनोरस फार्मा अपनार फार्मामध्ये त्यांनी 100% स्टेक 91 कोटी रुपयाला घेणार आहे असं सांगितलं. GMR एअरपोर्ट त्यांचं नोव्हेंबरचं पॅसेंजर ट्रॅफिक 7.4% वाढून 1.1 कोटी एवढं झालं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. HDFC बँकेला इंडसइंड बँकेत 9.5% स्टेक घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते पाहूया. पहिल्यांदा तेजीतले शेअर बघूया.
क्रूडचा भाव उतरतोय, त्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्या तेजीत राहू शकतील, म्हणजेच HPCL, BPCL, IOC. आणि त्याच्याचबरोबर पंतप्रधानांचा जॉर्डनचा दौरा आहे. जॉर्डनमधून आपण फर्टिलायझरसाठी लागणारा कच्चा माल घेत असतो, तर फर्टिलायझर कंपन्यांकडेही आज लक्ष द्यायला हवं. अडाणी पॉवरचं टार्गेट 187 दिलं आहे. त्यांची कपॅसिटी पण वाढली आहे. कॅनरा बँक, SBI लाईफला इन्शुरन्स बिल आज टेबल केलं जात आहे आणि इन्शुरन्समध्ये 100% FDI मंजूर करावं असं ठरलं तर इन्शुरन्स कंपन्यांमध्ये तेजी येईल. म्हणून SBI लाईफ, LIC, निवाबुपा यांचा समावेश केला आहे. इमामी, AIA इंजिनिअरिंग, इंटेलेक्ट डिझाईन, इंडियन मेटल फेरो ॲलॉईज. 2 दिवस हा इंडियन मेटल शेअर वाढतो आहे. अनुपम रसायन, BL कश्यप, किम्स, IOC, फिनिक्स मिल, कॅन्फिना होम्स, कोरोमंडल, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, अरविंद स्मार्ट स्पेसिस, आयॉन एक्सचेंज, लेमन ट्री, MTNL, अरविंद फॅशनचं टार्गेट 725 दिलं आहे म्हणून शेअर घेतला आहे. GMR एअरपोर्ट, जिओजित, मुथूट फायनान्स, PNB हाऊसिंग, PNC इन्फ्रा, फेडरल बँक, थॉमस कुक, अंबर एंटरप्राइजेस आणि इंडस टॉवर. पण त्याविरोधात क्रूडचा भाव कमी झाला तर ONGCच्या दृष्टीने ते चांगलं नसतं आणि रिलायन्सच्या दृष्टीनेही चांगलं नाही. म्हणून ONGC आणि रिलायन्स दोन्हीही शेअर कदाचित मंदीत राहू शकतील, म्हणून हे दोन्ही शेअर दिलेत. ONGC हल्ली मंदीतच आहे. 2-3 दिवस ONGCमध्ये तेजी दिसून येत नाही. तर बघूया काय होत आहे ते. अतिशय नॅरो रेंजमध्ये चालतं आहे मार्केट. पटकन प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे, नाहीतर शेअर अडकत आहेत आणि बरेच दिवस ते शेअर मग बाहेर पडत नाहीत. त्यामुळे जपून मार्केट करा, हे मी जवळजवळ रोज वारंवार तुम्हाला सांगते आहे. कारण अस्थिरता मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. बघूया आज काय मार्केट चालतं आहे. त्यातून आज मार्केटमध्ये वीकली एक्सपायरी आहे, तर त्याचाही परिणाम मार्केटवर असतो. तर बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.